नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक मोरे तुमचं मनापासून स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावण मास चालू होणार आहे, म्हणजे श्रावण महिना लागणार आहे। तर त्यासाठी आपण बॅनर तयार केला आहे। तर त्यासाठी बॅनर तयार करण्यासाठी तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। ते ॲप्लिकेशनचं नाव आहे पिक्सल लॅब आणि झेड आर्चर। हे दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपल्या व्हिडिओचे हे म्हणजे बॅनरसाठी जे लागणार आहे मटेरियल, त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारच्या बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्याच्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला मटेरियल डाउनलोड झाल्यानंतर झेड आर्चर नावाचं ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। त्यानंतर आपलं डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे। त्यामध्ये काही अशा प्रकारे आपण श्रावण मासारंभ नावाची एक झिप फाईल दिली आहे। त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे। झिप फाईलवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट हिअरचा 2 नंबरचा ऑप्शन दिसेल। तर यावरती क्लिक करायचं आहे। इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे। तर इथे मी आता पासवर्ड टाकून घेतो आहे। ओके, तर पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता काय अशा प्रकारे आपल्यासमोर श्रावण मासारंभ नावाचं एक फोल्डर ओपन झालेलं आहे। त्या फोल्डरमध्ये आपण एक PLP फाईल दिलेली आहे। तर आता ही PLP फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे। तर ओके, इथे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झालं आहे। तर आता पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। ओपन .plt फाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे .plt वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आता फोल्डर ओपन झालं इथे। तर त्या फोल्डरमध्ये आपली PLP फाईल दिसत आहे। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे। ओपन ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि थोडं बॅक यायचं आहे। तर बघू शकता की अशा प्रकारे आपली एकदम खतरनाक अशी PLP फाईल इथे ओपन झालेली आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, इथे महादेवांचा जो लहानपणीचा फोटो आहे तो इथे लावलेला आहे आपण, आणि इथे श्रावण मासारंभ लिहिलेला आहे। एकदम टेक्स्टिंग वगैरे त्याला टेक्स्ट दिले आहे, टेक्स्चर दिलेला आहे, एकदम खतरनाक अशा प्रकारे इथे केलं आहे। तर ओके, तर इथे तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर आता इथे लेअर ऑप्शन आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही खालूनपासून बघू शकता काय काय लेअर आपण यूज केलेला आहे, कन्सेप्ट कशी बनवली आपण हे तुम्हाला इथे दिसून जाईल। तर आता इथे अशा प्रकारे लेअर्स दिलेला आहे। इथून तुम्ही हाईट किंवा शो करू शकता, बघू शकता अशा प्रकारे। ओके, तर आता इथे तुम्हाला चेंज करायचं असेल, समजा शुभेच्छा, आता इथे मंगलमय लिहिले आपण, इथे तुम्ही हार्दिक पण लिहू शकता। ओके, तर ओके केल्यानंतर बघू शकता काय अशा प्रकारे जे खालची लेअर आहे त्या लेअरवरती चेंजेस होऊन जात असतात। तर इथे तुम्हाला इथे आपण दिलेला आहे रंगात रंगला श्रावण। तर इथे या व्यतिरिक्त तुम्ही इथे वेगळं पण काही टाईप करू शकता। तुमच्या जवळ जर याच्यापेक्षा एखादी भारी टॅगलाईन असेल तर तुम्ही इथे लिहू शकता, खाली चेंजेस होऊन जातील। ओके डनवरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर आता हे सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्या अगोदर तुम्हाला जर इथे शुभेच्छुक लिहायचं असेल तर ते कसं लिहायचं ते सांगून देतो मी। इथे शेप ऑप्शन दिलेला आहे इथे, तर या शेप ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे ग्रेडियंटवरती क्लिक करायचं आहे, कोणता पण एक ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे आपल्या थीमनुसार सिलेक्ट करायचा। मी काही अशा प्रकारे हा जो ग्रेडियंट कलर आहे तो सिलेक्ट करून घेते। ओके, त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं आहे, अशा प्रकारे याला कस्टमाइज करून घ्यायचं आहे। अशी एक म्हणजे लांब अशी शेप तयार करायची आहे। ओके, तर तयार झाल्यानंतर इथे अशा प्रकारे सेट करायचे, डनवरती क्लिक करायचं। ओके, तर बघू शकता हे जे शेप आहे आपल्याला कलर जो चूज केला आहे तो आपल्या एकदम टेक्स्टला मॅचिंग आहे, असाच कलर सिलेक्ट करायचा, तो वेगळा कोणता सिलेक्ट नाही करायचा, कारण काय होतं आपले डिझाईन एकदम दिसायला वेगळी दिसायला लागते। ओके, तर इथे तुम्ही अशा प्रकारे एक डॉट देऊन द्यायचा आहे। या डॉट पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, तिथे तुम्ही कॉपी करू शकता। ओके, कॉपी नसलं होत तर आपण याला कमेंटमध्ये पिन करून टाकूया। कमेंटमध्ये मी पिन करेल या डॉटला, तिथून तुम्ही कॉपी करून घ्यायचं। तरी काही कोणाला प्रॉब्लेम येत असला डॉट कॉपी करण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता, मी तिथून तुम्हाला तो सेंड करून देईल आणि तिथून तुम्ही डायरेक्टली कॉपी करू शकता। ओके, तर इथे आता शुभेच्छुक टाईप करून घेतो मी। ओके, शुभेच्छुक टाईप केल्यानंतर असे 2 डॉट द्यायचे। इथे तुम्ही नाव वगैरे पण लिहू शकता, आता मी इथे नाव लिहितो आहे। ओके, तर ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे हे सर्व
तुम्ही काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचं आहे काय अशा प्रकारे कट करायचं. ओके, कॅन्सलवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपण निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या या लेअरला कॉपी करायचं अशा प्रकारे. इथे एडिट करायचं आहे. त्याने काय होईल, तुम्हाला हा फॉन्ट इथे यूज करता येईल. ओके, तर ओकेवरती क्लिक करायचं आहे. याचा कलर व्हाईट सिलेक्ट करायचा आहे. ओके, तर व्हाईट सिलेक्ट केल्यानंतर काय अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं. ओके, तर डन. इथे पोझिशनवरून तुम्ही ॲडजस्ट करू शकता किंवा इथे जर तुम्हाला तुमचा फोटो टाकायचा असेल तर इथे इम्पोर्ट ऑप्शन आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा फोटोचं आणि इथून तुम्ही ॲड करू शकता डायरेक्टली. ओके, तर बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं यावरती आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे. तिथे तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. बॅकग्राऊंड एका क्लिकमध्ये रिमूव्ह होत असतं. त्यानंतर तुम्ही इथे तो फोटो ॲड करायचा आहे या साईडला इथे आणि 3 डॉटवरती क्लिक करून इथे सेव्ह कसं करायचं ते सांगतो मी मला. तर एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे सेव्ह होऊन जाईल आणि सेव्ह झाल्यानंतर तुम्ही थोडंसं लाईटरूममध्ये याला इम्पोर्ट करायचं आणि तिथे कलर ग्रेडिंग करून एक्सपोर्ट करायचं. त्याने काय होईल, एकदम दिसायला अट्रॅक्टिव्ह वाटतं बॅनर कलर ग्रेडिंग केल्यानंतर. तर जर तुम्हाला कलर ग्रेडिंग पण येत नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथून तुम्ही कलर कसा ग्रेडिंग करायचा, बॅनरमध्ये कसा अट्रॅक्टिव्ह बनवायचा, फायनल टचअप कसा करायचा ते त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अशाच प्रकारचे बॅनर तयार करण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.